पुरस्कार ही गोष्ट तुम्ही निरपेक्ष भावनेने केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी दिली जाते। एखाद्या व्यक्तीची पात्रता, योगदान आणि समर्पण भावना बघून त्याला प्रोत्साहित करण्यासाठी न मागता समोरच्याकडून पुरस्कार दिला जातो। पण गेल्या काही महिन्यांपासून एक व्यक्ती सातत्याने मला पुरस्कार हवा, मी पुरस्कारासाठी कसा पात्र आहे हे सांगण्यासाठी जीवाचा आटापिटा करते आहे। आणि ही व्यक्ती काय साधी सुधी नाही आहे, तर ही व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प। शांततेचा नोबेल स्वतःला मिळावा यासाठी ट्रम्प स्वतःच दवंडी पेटवत होते। यासाठी काही देशांच्या प्रमुखांनाही त्यांनी बोलतं करत ही मागणी सुद्धा करायला लावली। शांततेचा पुरस्कार मिळावा यासाठी एखाद्याने आकांड तांडव करावं, दहशतवादी तयार करणाऱ्याला आपल्यासाठी बोलायला लावायचं, हे इतिहासात पहिल्यांदा घडलंय। पण एवढं सगळं करून सुद्धा ट्रम्प यांना पुरस्कार मिळालाच नाही। तो मिळालाय व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना, तेही न मागता, कारण त्यांचं कार्यच तितकं मोठं आहे। लोकशाहीतील जनतेचे हक्क वाचवण्यासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्यामुळे त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय। लोकशाही ही चिरस्थायी शांततेची पूर्वअट आहे। जेव्हा सत्ता, हिंसाचार आणि भीतीद्वारे जनतेला दडपते, तेव्हा अशा धाडसी व्यक्तींचा सन्मान करणं आवश्यक होतं, अशी प्रतिक्रिया पुरस्कार देणाऱ्या समितीची आहे। त्यामुळे आपण पुरस्कार मिळवत अभिनंदनास पात्र ठरू अशी अपेक्षा ठेवणाऱ्या ट्रम्पनाच दुसऱ्याचं अभिनंदन करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आली लहर केला कर या उक्तीप्रमाणे कुठल्याही देशावर कितीही टॅरिफ लावणाऱ्या ट्रम्प यांना पुरस्कारासाठी स्वतःची वर्णी लावण्यात मात्र अपयश आलंय। त्यांची सगळी फिल्डिंग सुद्धा फेल ठरली आहे। त्यामुळे तुम्हारी जीत से ज्यादा मेरी हार के चर्चे है, अशी काहीसं ट्रम्प यांच्या बाबतीत म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। तर ज्या मारिया मचाडो यांना शांततेचं नोबेल देण्यात आलंय त्या कोण आहेत, त्यांचं कार्य काय ते थोडक्यात बघूयात। व्हेनेझुएलामध्ये लोकशाही मूल्यांसाठी त्यांनी दीर्घ लढा दिलाय। चावेज मादुरो सरकारच्या दडपशाही विरुद्ध त्या कायम आवाज उठवत आल्या। हिंसाचाराच्या मार्गाने निवडता शांततामय मार्गाने जनतेला त्यांनी एकत्र केलं, जनतेला निवडणुकीत भाग घेण्यास प्रेरित केलं। मानवी हक्कांचं उल्लंघन, राजकीय कैद, दडपशाही विरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी लक्ष वेधलं। अनेकदा धमक्या, अटक, हल्ल्यांचा सामना करून सुद्धा त्यांनी देश सोडला नाही। तर शांततेच्या नोबेल पुरस्काराचे निकष काय असतात ते पाहूयात। राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी आणि सलोखा, शांतता वाढवण्यासाठी केलेलं कार्य, विरोधकांना एकत्र आणणं, त्यामुळे पहिला निकष राष्ट्रांमधील बंधुत्व। दुसरा आहे निर्लष्करीकरण, सैन्य शक्ती कमी करण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणावरून सैन्य पूर्ण काढून टाकण्यासाठी केलेले प्रयत्न। आणि तिसरा आहे शांतता परिषदांचं आयोजन, शांतता परिषदा आयोजित करणं आणि त्यांना प्रोत्साहित करणं, मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी काम करणं। असे तिन्ही निकष त्यांनी पूर्ण केले। तर नोबेल पुरस्कार कोणाला द्यायचा आहे, कसं ठरतं पाहूयात। नोबेल समितीकडून नामांकनाचा विचार एका बैठकीत केला जातो। पुढील पुनरावलोकनासाठी उमेदवारांची यादी तयार केली जाते। नोबेल संस्थेचं कायमस्वरूपी सल्लागार यादीबद्दल विचार करतात, ज्यात संचालक विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले नॉर्वेजियन शिक्षण तज्ज्ञ असतात। सल्लागारांना अहवाल पूर्ण करण्यासाठी काही महिन्यांचा अवधी असतो। यानंतर समितीकडून विजेत्याची निवड करण्याबाबत विचार होतो। नावाबाबत एकमताने निर्णय घेण्याचा समितीचा प्रयत्न असतो। दरवर्षी सप्टेंबरच्या मध्यात समिती निष्कर्षाप्रत पोहोचते। मतमतांतरामुळे कधीकधी ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत एकमत होत नाही। पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तींमध्ये विभागता येतो आणि शांततेचं नोबेल हे व्यक्तीसोबतच काही संस्थांनाही दिलं जाऊ शकतं। तर यापूर्वी नोबेल पुरस्कार आपल्यालाच मिळावा याबद्दल ट्रम्प कशी स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते, पहा। In a period of 9 months, and I've stopped 8 wars, so that's never happened before. But they'll have to do what they do. Whatever they do is fine. I know this. I didn't do it for that. I did it because I saved a lot of lives, and that's the thing that bothers me so much about the Russia-Ukraine. 7,000 people are dying a week.
young soldiers. They're almost all soldiers of Ukraine and Russia. So in theory, it doesn't affect us, no, but it's a terrible thing. And we'll get that solved too. But nobody has ever done 8 wars. Nobody's done 8 wars in 30 years, let alone. ट्रम्प यांना नोबेल मिळावा यासाठी कोणकोणत्या देशांनी त्यांची शिफारस केली होती ते एकदा बघूयात. पाकिस्तान आणि इस्रायल सारखे कट्टर प्रतिस्पर्धी, पण दोघांनी ट्रम्प यांच्यासाठी शिफारस केली होती. अमेरिका, अझरबैजान, आर्मेनिया, माल्टा आणि कंबोडिया यांनी सुद्धा नोबेलसाठी ट्रम्प यांचं नाव सुचवलं होतं. तर आता काही वेळापूर्वी सुद्धा आपण ऐकलं की ट्रम्प यांनी एक उल्लेख केला की 8 महिन्यात 8 युद्ध मी थांबवले. तर हे युद्ध नेमके कोणते होते ट्रम्प यांच्या दाव्यानुसार ते पाहूयात. जुलै 2025 मध्ये इजिप्शियन आणि इथिओपियन मध्ये त्यांनी मध्यस्थी केली. जून 2025 मध्ये सर्बिया आणि कोसोवा युद्ध थांबवलं. जून 2025 मध्ये आणि सप्टेंबर 2025 मध्ये सुद्धा तर नोबेल जिंकणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आतापर्यंतचे कोणकोणते आहेत ते एकदा पाहूयात. रशिया आणि जपान यांच्यातलं युद्ध रोखून पोर्ट्समाउथ करार करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे 1906 साली थिओडोर रूझवेल्ट यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. वुड्रो विल्सन यांनी पहिल्या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत लीग ऑफ नेशन्स स्थापनेत भूमिका बजावली होती. जिमी कार्टर यांनी मध्य पूर्वेतील शांतता आणि मानवी हक्कांचं रक्षण करण्यासाठी 2002 मध्ये त्यांना नोबेल देण्यात आलं. अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी नवीन हवामान धोरण तयार करण्याबद्दल 2009 मध्ये बराक ओबामा यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल न मिळण्यात अडथळा ठरलेली कोणती कारणं असू शकतात ते पाहूयात. भारत पाकिस्तान युद्धबंदीबाबत ट्रम्पचा दावा भारतानं फेटाळला. रवांडा आणि कांगो यांच्यात करार होऊन सुद्धा त्यांच्यात युद्धबंदीचा भंग झाला. इजिप्त आणि इथिओपियामधील वाद सोडवण्यासाठीच्या प्रयत्नांना अपयश आलं. ट्रम्प यांच्या नेतृत्वात इराणच्या अणुसंस्थांवर हल्ले झाले. जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप करत त्यांनी निधी थांबवला. पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने काढता पाय घेतला. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत दूतावास अमेरिकेने उघडला. त्यामुळे तणाव आणखी वाढला. ट्रम्प यांनी अनेक देशांविरुद्ध सुरू केलेला टॅरिफ वॉर त्याच्यामुळे आर्थिक तणाव देखील वाढला.